काय ग? मेसेज आहे. मला पण आलाय. हा मला पण. बघ ना मग. अगं खिशात आहे, उतरल्यावर बघतो. काहीतरी व्हिडिओ आहे अननोन नंबरवर. ना जाऊ दे, नंतर बघते. दादा जरा जल्दी चलो. म्हणजे माझ्या चिन्हाचा ऍक्सिडेंट नव्हता झाला, त्याला मुद्दाम धक्का दिला होता मोहितनं. हे सगळं ना भयंकर आहे. म्हणजे ज्याने आपल्या चिन्याला मारण्याचा प्रयत्न केला त्याच्याशीच आपण आपल्या स्वीटूचं लग्न लावून दिलं. नलू केवढी मोठी चूक केली आपण. तेव्हा अहो हे मोहितला शिक्षा व्हायलाच हवी. पासावर लटकवलं पाहिजे मोहितला. अरे माझ्या चिन्याच्या आयुष्यावर उठला. चिन्या कुठे आहे? त्याला इथलं काही माहितच नसेल. फोन लावतो. हा कोण फोन करते? उचल ना मग तो अगं फोन. खिशात आहे फोन. मग बघ ना, काढून बघ. तुम्ही जरा शांत हो. बघ काय म्हणतो. हा बाबा. हॅलो चिन्या, कुठे आहेस तू? हो आम्ही सगळे एकत्र आहोत तिथे. स्वीटू, रॉकी दादा, ओम दादा, आम्ही सगळे मोहितला शोधतोय. का? हो बाबा, मालविका मॅडमच्या कंपनीचा जो गोंधळ झालाय ना तो मोहितनेच केलाय. आम्ही त्याला शोधतोय. ठीक आहे? हा नंतर बोलतो. पोहोचत आलो बाबा. हा हा. अरे चिन्या ऐक ना. हॅलो एक शरद काय काय बोलला चिन्या? काय बोलला? कुठे आहे तो? अरे काय बोलला तो? अहो कुठे चिन्ह? कुठे? वहिनी. भाऊजी बोला. काय बोलला तो? मॅम पण त्या डब्बीला या घराबाहेर ने असंच डील ठरलं होतं ना आपलं. कसलं डील? मी तुला व्हिडिओ दाखवला म्हणून तू घाबरून निघून गेलास. एक काम धड जमलेलं नाहीये तुला. तुमचा लाडका भाऊ ओम कालच या घरात परत आलाय राहायला. त्याला जर सगळं सत्य कळलं, तुम्ही त्याच्या लग्नात काय केलं तर प्रॉब्लेम मला नाही, तुम्हालाच होईल. चल 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 चल. कुलूप दे. भाग गया कमीना. आता थांबा एक मिनिट, विचार करूया. मोहित घरात नाहीये, त्याची आई घरात नाहीये, सो ते कुठे गेले असतील? मला माहितीये मोहित कुठे असेल ते. आई हे बघ आपलं साम्राज्य, मोहित परबचं साम्राज्य, तुझ्या मुलाचं साम्राज्य. बाई एवढा? आई तुझी जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत सगळी जमीन, सगळी जागा आपली.
अर्थात हे सगळं तुझ्या आशीर्वादामुळे होत आहे. अरे अरे आता अजिबात वाकायचं नाही, ताठ मानेने फिरायचं. मी काय करते, घरी जाताना आधी देवळात जाते, तेव्हा पुढे पेढे ठेवते. देवळात जाते आधी. मोहित, कोण? मालविका मॅम. ओ सॉरी, मालविका तू इथे कशी काय? 100 वर्ष आयुष्य तुला, सिरियसली. आता जस्ट मी आणि माझी आई तुझ्याविषयीच बोलत होतो. बाकी ऑल गुड ना? इतक्या लवकर एकेरीवर आलास? त्याचा उशीरच झाला म्हणा, पण एका अर्थी चांगलंच झालं. आणि मोहित नाही बरं का, मोहित सर. मोहित सर म्हणायचं, कारण तू आत्ता इथे मोहित परबच्या साम्राज्यावर उभी आहेस. सगळं ना मोहित परबचं साम्राज्य. सो मोहित परब, मोहित सर म्हणायचं मला. कसं असतं ना नशिबाचं, नशिबाचे फासे फिरले, इथे फिरले. कसे फिरले, का फिरले, काही कळत नाही कोणाला. आज माझ्या अकाउंटला कोट्यावधी रुपये आहेत. तुला खरं सांगतो मालविका, मला आज या पैशांची खरी ताकद कळली, त्या पैशांची पॉवर कळली. बघ ना, आता कालपर्यंत मी तुझ्या मागे मॅडम मॅडम मॅडम, चहा घ्या मॅडम, कॉफी घ्या मॅडम, ज्यूस घ्या, असं करत फिरत होतो. आणि आज तुम्हीची तू झालीये आणि माझा सर झालाय. पैसा, याच पैशाचा माज करत होतीस का तू? याच पैशाच्या माझावर तू मला तुझ्या ऑफिसमध्ये वाटेल तसं वागवत होतीस, कुत्र्यासारखं राबवत होतीस. आणि मी सुद्धा मूर्खासारखं तुझ्याकडे काम करत होतो, कारण मी हेल्पलेस होतो. पोटापाण्यासाठी, नोकरीसाठी, पैशांसाठी मी ते करत राहिलो. तू सांगेल तसं वागत राहिलो, तू सांगेल तसं करत राहिलो. आणि आज आज बघ ना, तू स्वतः माझ्याकडे आली आहेस भीक मागत. पैशांची भीक, नोकरी. हा, तुझ्याकडे पैसे नसतील ना, तर तुला नोकरीची पण गरज असेल. तू नोकरी मागायला आलीस का माझ्याकडे? बस 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 बस. हा, इथे नाही, इथे बस खाली. तुझी हीच जागा. मलाही असंच वागवायचीस ना तू. तुझ्यासाठी माझ्याकडे जॉब आहे, तो माझ्या असिस्टंटचा. माझी असिस्टंट म्हणून तू काम करायचं, माझ्या मागे मागे फिरायचं, आजी आजी करायची, चहा घ्या, कॉफी घ्या सर, सर म्हणायचं. आणि मला सगळ्यात महत्वाचं, आणि मी सांगेन त्याला सर म्हणायचं. माझ्या मागे ज्यूसचा ग्लास घेऊन फिरायचं. सर ज्यूस घ्या ना सर, सर हे घ्या ना ज्यूस, सर हे घ्या ना ज्यूस, घ्या ना सर, हे घ्या ज्यूस घ्या. सर काम ये, ज्यूस घेऊन ये. सर ज्यूस घ्या. तिकडे कुठे चालले? मी इथे बसतोय. सॉरी सर, सॉरी. तुला साधा एक ग्लास नीट धरता येत नाही? गाढव, युजलेस. बघतेस काय आता? पुसून घेते सगळं. सर मी हे रमेश रमेश नाही, तू पुसून घे, नीट क्लीन कर, नीट पुस.
स्वीटू स्वीटू ऐक, आर यू शुअर मोहित इथे आहे? परब फिटनेस ग्रुप. खानविलकरांची कंपनी स्वतःच्या नावावर करणं हे त्याचं स्वप्न होतं. तो इथेच असणार. आर यू शुअर? अजून काय पुरावा हवाय? 100% इकडे येतो. वो मोहिता की मम्मी जी जैसी है ना? हो, मी सांगतेय तो इकडेच आहे. चल. एक मिनिट थांबा इकडे. पोलिसांना घेऊन या. ओके, तिथे वाट बघा. तो पळायला लागला तर त्याला धरा, पण तुम्ही थांबा इथेच. काही ऍक्शन घेऊ नका. मी पोलिसांना घेऊन येतो. इथेच थांबा. ओके, ठीक आहे. रॉकी दादा, मला नाही पटत आपण इथे वाट बघत उभं राहणं. रुक थोड़ी देर. तो इथून बाहेर येणार. पण इथे उभं राहून काय करणार? काका, अरे किती फोन करायचे, तुला उचलत का नाही फोन? तू आपलं झालं ना, फोनवर बोलणं झालं. मी म्हटलं इथे. अरे हो बाबा, पण त्यानंतर तुझा फोन लागेना. काळजी वाटायला लागली बाबा. हो दादा, मध्ये रेंज नव्हती, पण म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. काय आलं, तू रडतेस का? काय झालं बाकी? आईची काळजी तुला नाही कळणार. तू एक मिनिट. आम्हाला काहीही कळत नाहीये दादा. काय झालंय? तुम्ही सगळे इकडे काय करताय आणि का रडतायत काय? अगं ते चिन्या ट्रेन मधून नाही का पडला होता, त्याचा ऍक्सिडेंट झालं होतं. ते तो ऍक्सिडेंट नव्हता. हा, त्याचा ऍक्सिडेंट नव्हता. तो मोहित आहे ना, मोहित, त्याने चिन्याला ट्रेन मधून ढकलून दिलं होतं. साला मोहिता चिनिया को मार डालने की कोशिश कर रहा था वो. मला आठवतंय, मला काहीतरी टोचलं होतं. माझा हात चुकून नव्हता सुटला ट्रेन मधून. मी बोललो होतो. जीवाचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे. अगं नाही आई. सुमन, नाही ना झालं काही बरं वाईट. त्यातून तू परत आलास ना, हेच महत्वाचं आहे आमच्यासाठी. नाही, एवढं खूप नाहीये. आपण खूप भोगलंय, यामुळे याच्या गुन्ह्याला माफी नाही. मोहितने चिन्याला मारण्याचा प्रयत्न केला असला ना, तरी त्याची एकट्याची ही हिंमत होणार नाही. कारण चिन्याला मारण्यामागे त्याचा काहीच फायदा नाहीये. एक मिनिट. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय दादा? मग हे सगळं कोण करणार? मालविका. एक मिनिट. म्हणजे नाही दादा, मालविका ताई रागीट आहेत, हट्टी आहेत, पण त्या कोणाच्या जीवावर नाही उठणार. अनुभवाशिवाय बोलत नाहीये मी. एखाद्यावर आरोप करायचा असेल ना, तर मी 10 वेळा विचार करतो, हे तुलाही माहिती. नहीं दादा, आपकी बातों पे भरोसा है, पर ऐसी क्या बात है जो हमें मालूम नहीं है? स्वीटूच्या लग्नाच्या वेळी मी जीव द्यायला गेलो होतो आणि ओमकारने मला मरता मरता वाचवलं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मला कड्यापर्यंत सोडून येणारी मालविका होती. क्या? तुम्ही आधी का नाही सांगितलं? बाळा, तेव्हा मी सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो. पण आता जेव्हा मी चिन्याची क्लिप बघितली ना, व्हिडिओ क्लिप, तेव्हा मला वाटलं की आता गप्प बसणं बरोबर नाहीये. चिन्याच्या बाबतीत जे काही घडलं ना, ते बघून ना माझा संताप आता अनावर झाला. तेव्हा मला तरी असं वाटतं की चिन्याच्या बाबतीत जे काही घडलं ना, त्या मागे मालविकाच असणार. अरे यार, बेबी के पास इतना सब कुछ है, फिर भी इतने कमी नहीं. यार रॉकी राव, जाऊ देव. आता कुणाला दोष देऊन काय माहित आहे? ए स्वीटू रुक, मैं भी आता. स्वीटू नाही नाही रॉकी दादा, त्यांनी तुला काय केलं तर काय करणार? काय करणार आहेत? काय करणार आहेत?
माझी लढाई, माझ्या एकटीची लढाई, आणि ती मी एकटी लढणार. तुम्ही काळजी नका करू, मी सांभाळेन स्वतःला. दादा बाई नाही ऐकणार ती आता. माझ्या बँकेतून मेसेज कसं काय येतात? पैसे डिडक्ट झाल्याचे. व्हॉट? माझ्या अकाउंट मधून हे पैसे कसे काय डिडक्ट होत आहेत? हॅलो हॅलो मॅनेजर, हा मी मोहित परब बोलतोय. मोहित परब. माझ्या अकाउंट मधून आता पैसे अचानक डिडक्ट व्हायला लागलेत, आणि साधे सुद्धा नाही, कोट्यवधी रुपये डिडक्ट व्हायला लागलेत. काय? नाही, मी कुणालाही माझ्या डेबिट कार्डचे डिटेल्स दिले नाही, माझ्या अकाउंटचे डिटेल्स कोणाला दिले नाही. आई हो, मी पिन शेअर का करेन? मला एवढं कळत नाही का? नाही ते काही नाही, हा तुमच्या बँकेकडून घोळ झालाय. मला काही माहित नाही. माझे पैसे मला परत हवेत. हे बघा काय ते, नाही काय ते तुम्ही चेक करा, नाही तर मी कंप्लेंट करीन ना तुमच्या बँकेवर. मी तुम्हाला जेलमध्ये टाकेन. व्हॉट? झिरो बॅलन्स? झिरो बॅलन्स झालाय आता. तुम्हाला कळतंय का? हे तुमच्यामुळे होत आहे. माझे पैसे जर मला मिळाले नाही ना, मी तुमची कंप्लेंट करेन, तुमच्या बँकेची कंप्लेंट करेन, मी तुम्हाला जेलमध्ये टाकेन. मला माझे पैसे द्या. सेन पण फोन का नाही उचलते? माझ्या अकाउंट मधून सगळे पैसे गेले. जळतात झाले माझ्यावर. सगळे जळतात. माझी प्रगती होते ना म्हणून जळतात. तू जळतेस माझ्यावर. तू बघितलीस पैशाची, खुर्चीची पावर? काय म्हणाल होता आता? नशिबाचे फासे फिरले ना. बघ काय अवस्था होते, काय अवस्था झाली रे तुझी. काय ना मोहित, आपण जे पेरतो तेच उगवतो. याला नशिबाचे फासे म्हण किंवा नशिबाचं सायकल म्हण. आता ते फिरलंय. मला दगा देऊन तू खुर्ची मिळवलीस ना, सत्ता मिळवलीस, माझी पावर मिळवलीस ना, तर नशिबाने फासा फिरवून ते तुझ्याकडून खेचून घेतलंय. म्हणजे बसायला खुर्ची आहे, पण ती खुर्ची कशी अलगत निसटून गेली आहे तुझं तुलाही कळलं नाही. बुर्र. आणि हीच तुझी लायकी आहे मोहित परब. युजलेस. माझ्याशी बरोबरी करायला निघाला, माझं साम्राज्य बळकवायला निघाला होतास. अकाउंटचा बॅलन्स जसा झिरो झाला ना, तसा तुझ्या आयुष्याचा बॅलन्स सुद्धा आता झिरो झालाय. तुझ्या करिअरचा बॅलन्स पण झिरो झालाय. तू ऑलवेज माझा नोकर होतास, आणि याच्या पुढे तर नोकरही राहणार नाहीस. तुझी लायकीच नाहीये तुझ्यावर विश्वास ठेवायची, तुला महत्व द्यायची. तुला सांगितलं होतं, जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुला कुणीही काहीही करू शकणार नाही. माझ्या विरोधात जाऊ नकोस, एल्स यू विल बी फिनिश्ड. आणि नेमकं तू तेच केलंस. अँड नाउ यू आर फिनिश्ड. तुझा व्हिडिओ व्हायरल झालाय.